स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आजच्या सेशन मध्ये मी डॉक्टर मंजुषा दांडेकर आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात? क्या फरक पड़ा का 2-3 दिन में? आज डे 4चं सेशन आहे आपलं. काय वाटतंय? एनी चेंजेस हो रहा क्या? कुछ लाइफ में बदलाव? एनीवन? शेअरिंग साठी खूप कंजूसपणा नाही करायचा, कारण आपलं शेअरिंग हे आपल्या लाईफ मध्ये खूप मोठ्या लेवलचं सकारात्मक ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. मानव, ओके. सो आपल्या जीवनामध्ये जे सकारात्मक बदल घडवायचे आहेत, बऱ्याच लोकांचं हो मध्ये उत्तर आलेलं आहे. व्हेरी गुड. तर आता आपल्याला खरोखर जर लाईफस्टाईल मध्ये चेंज करायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीनी जर बदलाव करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं, आज आपण आपल्या जीवनासाठी नवी सुरुवात करतोय आणि ती नवी सुरुवात म्हणजे रेकी. रेकी या ऊर्जेला आजपासून आपण समजून घेणार आहे. आज आपण रेकी काय आहे, कशी काम करते, रेकी जगण्यासाठी आपल्याला 5 प्रिन्सिपल्स कुठले वापरावे लागतात, यावर आपण आज वर्क करणार आहे. सो रेडी आहात सगळे? चला, ऍक्टिव्ह आहेत ना सगळे ऑन स्क्रीन? चला सगळ्यांनी एकदा दोन्ही हात असे आणि म्हणायचं आहे, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. 3 वेळा म्हणायचं आहे, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. बघा, आपला प्रत्येक शब्द आपल्या जीवनाला नवी ऊर्जा देत जात असतं आणि आपलं प्रत्येक अफर्मेशन आपल्या जीवनाला सकारात्मकतेचं नवं क्रिएशन देत जातं. तर याच नव्या सकारात्मकतेच्या क्रिएशन सोबत आपण आपल्या जीवनाला नवी सकारात्मक ऊर्जा आज प्रदान करून संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी सोबत जीवन जगण्याची नवी कला आज आपण आत्मसात करणार आहे. जाणून घेऊ रेकी काय आहे. लक्षात घ्या, रेकी, पहिले तर मी तुमची एक कन्फ्युजन आहे रेकी या शब्दाबद्दल भारतामध्ये, ते मी आधी दूर करते. रेकी बद्दल तुम्ही ऐकलं असेल की कुठं पेपरला येतं, रेकी करून दरोडा टाकला, रेकी करून एखाद्याचं अपहरण केलं. हा रेकी शब्दाशी आपला काही संबंध नाही. पहिले ही कन्सेप्ट क्लिअर करा, कारण जी रेकी आपण शिकतोय तर मग ती रेकी काय आहे. तर बघा, समजा मला एखादी फॅक्टरी टाकायची आहे आणि ती फॅक्टरी टाकण्यासाठी पहिले मी जागा बघणार, मग तिथे कच्चा माल उपलब्ध होतो का ते बघणार, त्याच्यानुसार आपण या रेकी ऊर्जांचा अभ्यास करू शकतो. पण होतं काय असतं की ती रेकी म्हणजे फ्रेंच रेकी आहे, म्हणजे कुठल्याही गोष्ट करण्यासाठी, ते अपहरण असो की फॅक्टरी टाकणं असो की कुठलंही पॉझिटिव्ह करण्यासाठी, त्या गोष्टीचं पूर्ण अवलोकन करणं, त्या जागेचं पाहणी करणं, याला रेकी करणं म्हणतात. ती आहे फ्रेंच शब्द. आणि आपण जी रेकी शिकतो आहे, आजपासून जी रेकी शिकणार आहे, त्या रेकीचा अर्थ काय आहे? ही रेकी आहे जपानी रेकी, जपानी शब्द आहे. ठीक आहे. या रेकी, ही रेकी कुठली आहे? जपान मधनं आलेली ऊर्जा आहे. जी रेकी आपण आज शिकणार आहे, आजपासून जी रेकी आपण आत्मसात करणार आहे, ही रेकी कुठून आलेली आहे? जपान मधनं. मग हा रेचा अर्थ आहे सर्वव्यापी. या पहिला रेचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जीवनशक्ती, जी सर्वत्र उपस्थित असलेली प्राण ऊर्जा आहे, ती म्हणजे रेकी. ठीक आहे, सर्वत्र उपस्थित. आता मला सांगा, एखादा व्यक्ती या भूतलाला सोडून जातो, या पृथ्वीवरनं जेव्हा त्याचा म्हणजे त्याचा शेवटचा श्वास घेतो, त्याचं शरीर तर इथेच असतं, मग त्याच्या शरीरातून काय निघून जातं? द सोर्स ऑफ प्राण ऊर्जा. आणि ती प्राण ऊर्जा, जिला जपानी भाषेत रेकी म्हणतात, आपल्या भारतीय भाषेमध्ये, हिंदीमध्ये त्याला प्राण ऊर्जा असं म्हटलं जातं. रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, तर इंग्रज त्याला लाईट म्हणतात आणि चीनी त्याला ची म्हणत असतात. होली स्पिरिट असं वेगवेगळ्या याच्यात या एनर्जीला जगामध्ये बोलल्या जातं. पण ही ऊर्जा जपानमध्ये डॉक्टर मिकाउसू यांनी रिडिस्कवर केली, म्हणून जसं आता त्या रेकी या नावाने सर्वत्र प्रचलित झालेली आहे. भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील या रेकी ऊर्जेचा उल्लेख आलेला आहे. अथर्व वेदामध्ये देखील या रेकी म्हणजे काय? स्पर्श चिकित्सा. या स्पर्श चिकित्सेचा उल्लेख
त्यात म्हणजे अथर्व वेदांमध्ये देखील आलेला आहे. तर कुणाला काही कन्फ्युजन आहे का आता? ती रेकी म्हणजे रेकी बद्दल बहुत लोक डरते हैं. रेकी शिकायला सुद्धा घाबरणारे लोक पाहिले मी. मॅडम आम्ही रेकी बद्दल काहीतरी वेगळं ऐकलेलं आहे. लक्षात घ्या, आता ही रेकी सायंटिफिक कशी आहे पहिले मी तुमचं समाधान करणार आणि मग रेकी शिकवणार. आता त्याच्यासाठी मी काय करणार आहे, आजकाल आपल्याला थोडंसं काही माहिती पाहिजे, आपण कुठं जातो, गुगल बाबाचा सहारा घेतो. आपण पण या गुगल बाबाकडे जाऊ आणि गुगल बाबाला विचारू, एक मिनिट, आपण या गुगल बाबाकडे जाऊ आणि याला विचारू रेकी इन हॉस्पिटल. या रेकीची स्पेलिंग आहे REIKI. ठीक आहे, रेकी इन हॉस्पिटल. रेकी इन हॉस्पिटल मध्ये आपण गेल्यावर आपण जर बघितलं तर इथे आपण बघू इमेजेस वर जाऊ. स्क्रीन दिसत आहे माझी सगळ्यांना? मी शेअर केलेली स्क्रीन दिसत आहे का हॉस्पिटलची? टाइप इन चॅट बॉक्स येस ऑर नो. ओके, आता बघा, हे हॉस्पिटलमध्ये रेकी वापरल्या जाते. विदेशांमध्ये अमेरिका, इंग्लंड, रशिया, जपान, चीन या सगळ्या देशांमध्ये हॉस्पिटलमध्ये रेकी वापरल्या जाते. ओके, तर रेकी इन हॉस्पिटल ही जी गोष्ट आहे आपल्याला इथे बघायला मिळते. इसका वायर इधर आहे. तर बघा, जी गोष्ट हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते ती गोष्ट अंधश्रद्धा असू शकते, कारण ती विदेशांच्या. आज आपल्या भारतातले सगळे श्रीमंत लोक उपचार करायला कुठे जातात? भारतापेक्षा ज्यांची कॅपॅसिटी आहे ते भारतात उपचार नाही करत, ते फॉरेनच्या टेक्नॉलॉजीसाठी फॉरेनच्या हॉस्पिटलमध्ये जातात. आणि आपल्याकडे ज्या 4 स्टेजच्या कॅन्सर ठीक झालेल्या मॅडम आधी जिथे राहायच्या सिंगापूरला, की तिथे त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केल्याबरोबर पहिले त्यांचं हिलर्स येतात आणि ते त्यांना बिफोर ऑपरेशन आणि आफ्टर ऑपरेशन लवकर रिकवर होण्यासाठी हिलिंग देत असतात. मग जी एनर्जी हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते ती विदेशात वापरल्या जाते, ती अंधश्रद्धा असेल का? क्लिअर झाला मुद्दा? की जी ऊर्जा आपण शिकतोय ही एक सायंटिफिक एनर्जी आहे, कारण जोपर्यंत तुम्ही तिला सायंटिफिक रित्या एक्सेप्ट करणार नाही. आज मी रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन आहे आणि या अनुषंगाने आम्ही एकच काम करतोय, घराघरात ही रेकी साधक तयार व्हावे आणि आपल्या जीवनातले आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनातले शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलचे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवू शकले पाहिजे. ठीक आहे, तर रेकी इन हॉस्पिटल म्हणजे काय आहे की रेकी हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते, तर ही एक सायंटिफिक एनर्जी आहे. लक्षात आलं? आता अंधश्रद्धा हा मुद्दा उरला का? एवढंच काय, ही जी रेकी ऊर्जा आहे, जर आपण आता ही जी रेकी ऊर्जा आपण हॉस्पिटल्समध्ये वापरल्या जाते, तर रेकीचं जर आपण बघितलं, रेकी जिथे शिकवली जाते तर भारतामध्ये राजस्थानमध्ये सनराइज युनिव्हर्सिटी आहे, तिथे MSc इन रेकी हा विषय डिग्री कोर्स आहे. 2 वर्षाचं MSc डिग्री कोर्स आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये, केम्ब्रिज विद्यापीठामध्ये रेकी शिकवल्या जाते. त्यासोबतच आता नॅचरोपॅथीमध्ये एक रेकी विषय आहे. त्याच्यानंतर योगा अँड नॅचरोपॅथी कविकुलगुरू कालिदास विद्यापीठात देखील रेकी नॅचरोपॅथी सोबत योगा सोबत रेकी हा एक विषय शिकवला जातो. MA इन योगामध्ये सुद्धा रेकी. मग आता जो विषय कॉलेजमध्ये शिकवायला चालू झालेला आहे तो विषय अंधश्रद्धा असेल का? म्हणजे याच्यानंतर जर तुम्हाला म्हटलं ना, कारण जेव्हा आम्ही शिकत होतो रेकीला काय म्हणत होते, ब्लॅक मॅजिक. हा, रेकीमध्ये ब्लॅक मॅजिक जातं, बरं, दूर करता येतं, पण ते सायंटिफिक वेनी. रेकीमध्ये तुमच्या एनर्जी लेवलला चेंज केला जातो, पण ते देखील सायंटिफिक पद्धतीने. त्याला अंधश्रद्धेशी जे बघितल्या जात होतं भारतामध्ये ते आपल्याला चेंज करायचं आहे. त्याच्यासाठी मी कंटिन्युअस लास्ट 1-1.5 वर्षापासून फ्री मध्ये लोकांमध्ये अवेअरनेस साठी हे 10-10 दिवसांचे सेशन घेत आहे. आणि मीच नाही, माझे कितीतरी विद्यार्थी ज्यांची ऍड तुम्ही माझ्यासारखी बघत असेल, त्यात ज्योती पवार मॅडम आहे, सुप्रिया सोनुले मॅडम आहेत, मोनिका बडनके मॅडम आहेत, ज्या कंटिन्युएशन मध्ये या पद्धतीचे, माझ्याकडे एकटी मी सगळीकडे पोहोचू शकत नाही, म्हणून माझे अनेक विद्यार्थी माझ्याच मार्गावर काम करून फ्री मध्ये सेशन देतात आहेत.
आपल्यापैकी तुम्ही माझ्यासारखी त्यांच्या पण ऍड तुम्ही बघितले असेल, ते सगळे वर्टेक्स फॅमिलीच्याच ब्रांचेस आहेत. ठीक आहे, जे फ्री मध्ये हे कार्य माझ्या मदतीला हात देऊन करून राहिलेले आहेत. तर आता ही जी रेकी आहे जी आपण शिकणार आहोत, पहिला मुद्दा क्लिअर झाला की रेकी ही एक सायंटिफिक ऊर्जा आहे. आता इथे बसलेल्या लोकांपैकी कुणातरी मनामध्ये शंका कुशंका राहिली आहे का काही? क्लिअर. आता रेकीला आपण स्वीकारणार तर एक सायंटिफिक ऊर्जा म्हणून स्वीकारणार. पण आता ही रेकी स्वीकारताना हिच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले एक लाईफ मध्ये बदल करावा लागतो. आणि तो बदल आपल्याला पहिला बदल जो करावा लागतो तो बदल म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले आपल्या जीवनामध्ये रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आणावे लागतात. रेकीचे 5 तत्व जीवनामध्ये अनुसरणं कंपल्सरी आहे. सगळ्यात पहिले रेकी काय म्हणते, तुमच्या जीवनाला 24 तासात आणायचं. 24 अवर्स मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा की माझ्या लाईफमध्ये मला फक्त जगण्यासाठी आजचा दिवस मिळालेला आहे. का बरं? कारण त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागला नाहीये, म्हणून आपण या पृथ्वीचा आज भाग आहे. नाही तर आपल्या घरच्यांनी 4 तासात आपल्याला पोचून टाकलं असतं. म्हणून आपल्याला जीवन कल किसीने नहीं देखा आज हमारे पास आहे. तर आजच्या या दिवसाला ओनली फॉर टुडे मध्ये हे 5 प्रिन्सिपल्स आपल्याला बघायचे. रेकी काय म्हणते, डॉक्टर मिकॉसिनने काय सांगितलंय, 5 तत्व जे मी तुम्हाला आता सांगणार आहे ते फक्त ओनली फॉर टुडे साठी आहे, आजच्या साठी, केवल आज के लिए. केवल आज के लिए क्या करना है? पहिलं तत्व आजच्यासाठी, आजच्या दिवस मी राग करणार नाही, केवल आज के लिए. 8 तास झोपेत जाणार आहे, कालच आपण डिस्कस केलं. 16 तास स्वतःच्या विचारांवर नियंत्रण करायचं आहे, केवल आज के लिए, केवल आज के लिए. आता त्या आज के लिए मध्ये पहिलं आहे, केवल आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगा या नहीं करूंगा. आता तुम्ही म्हणाल मॅडम आमच्या आजूबाजूला एवढे डेंजर डेंजर लोक आहे की जे आम्हाला राग देतातच. मी तुम्हाला रागाचे 2 गोष्टी सांगते की रागाने काय होऊ शकतं. एक आमच्या शहरात घडलेली 1-1.5 वर्ष आधीची गोष्ट आहे. एक सुंदर कुटुंब होतं, पती पत्नी 2 मुलं, सोन्याचा संसार ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं एक सुंदर कुटुंब तिथे होतं. आणि त्या कुटुंबामध्ये अगदी नियम होता की संध्याकाळी 4 लोक जेवायला बसायचे. एक दिवस काय झालं, त्या पतीला बाहेरून काहीतरी ताण ताण आला असेल, संध्याकाळी जेवायला बसले आणि चुकून वाईफ कडनं भाजीत मीठ किंवा कमी झालं असेल, जास्ती झालं असेल, आणि त्या पतीनी पत्नीला रागवलं की तुला एवढ्या दिवसात स्वयंपाक हे करता येत नाही का, असं म्हणून. पत्नीलाही त्या दिवशी काही जास्ती काम झालं असेल, ती चिडली की तुम्ही रोज मी एवढी तुमच्या कुटुंबासाठी मेहनत करते. आणि त्या 2 शब्दांचा वाद एवढा विकोपाला गेला की पतीला इतका राग आला, कारण बाहेरचा तणाव ऑलरेडी होता आणि नंतर पत्नीचे 2-4 शब्द वाढले असतील, त्या पतीने त्या रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळला. 2 मिनिटात, विचार करा, 2 मिनिटात एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. पत्नी जेव्हा गतप्राण झाली तेव्हा ती व्यक्ती भानावर आली आणि स्वतःला पोलिसांचं सरेंडर केलं, पण तोपर्यंत एक कुटुंब उद्ध्वस्त झालेलं होतं. 2 मुलं अनाथ झालेले होते, पत्नी देवाघरी, पती जेलमध्ये, आणि 2 मुलं अनाथ. अशी फक्त त्या क्रोधावर, वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी देतो तसं जीवन घडते, आणि त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये त्या व्यक्तीने क्रोधाची एनर्जी जीवनात टाकली आणि एक कुटुंब कायमस्वरूपी उद्ध्वस्त झालं. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने एक मनुष्य म्हणून फक्त आजच्या दिवस आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे. असं कुणाही सोबत होऊ शकतं, कारण कुठलाही व्यक्ती हा प्रवृत्तीने गुन्हेगार नसतो, पण त्या परिस्थितीला तो कशा पद्धतीने हँडल करतो. लक्षात घ्या, ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. आता एखाद्याने मला वाटलं की काय मूर्ख आहे असं म्हटलं मला, किंवा एखाद्याने म्हटलं काय गाढव आहे असं जर म्हटलं, तर मी त्यांच्या शब्दामुळे गाढव नाही होणार, कारण ती त्या व्यक्तीकडून आलेली ऍक्शन आहे माझ्या प्रती. मी ती ऍक्शन थांबवू शकत नाही. पण माझ्या हातात काय, केव्हा मूर्ख किंवा गाढव होईल, जेव्हा असं मी थोडस त्याचं रिॲक्शन देणार. मी एवढ्या हजारो लोकांना रोज शिकवते आणि तुम्ही कोण मला गाढव आणि मूर्ख म्हणणार आहे, हे रिॲक्शन जर मी दिलं तर मग मात्र मी मूर्ख आणि गाढव निश्चितच बनणार आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, समोरच्या व्यक्तीकडून होणारी ऍक्शन ही कधीच प्रॉब्लेम नसते, तर त्या ऍक्शनवर
आपण जे रिॲक्शन देतो दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. आणि आपण रेकी साधक म्हणून त्या ऍक्शन आणि रिॲक्शन याच्यामध्ये आपल्याला एक पॉज क्रिएट करायचं आहे. आणि ज्या क्षणी आपण हा सुंदर पॉज क्रिएट करू शकू ना, तर आयुष्य खूप सुंदर होईल. आणि तो पॉज क्रिएट करण्यासाठी कट 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 डिलीट 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 हा एक सोपा पर्याय तिथे आहे. दुसरं क्रोधाचं एक उदाहरण सांगते. गोष्टीचं नाव आहे रागाची सांडशी. बघा, एक मुलगा नर्सरीत शिकणारा किंवा KG1 KG2 ला, किंवा आपण किती मोठं झालं तर कधी कधी आपल्याला ना बाहेरून आल्यावर आईला भेटायला आणि आईला कुठलीही गोष्ट सांगायला आवडतं. आणि म्हणून असाच एक मुलगा शाळेतून वापस आला, धावत धावत घरी आला, पण त्याला माहिती नव्हतं घरात बॅग फेकली त्यांनी, आणि आईला कसं कधी बघतो ही त्या बाळाची इच्छा. आणि तो आईला शोधत किचन पर्यंत आला. पण त्या दिवशी आईने नवीन बोनचायनाचा कपांचा सेट आणलेला होता. 300-500 रुपयाचा तो कपांचा सेट असेल. मुलाचं लक्ष नव्हतं. आई भांडी घासत होती आणि त्या मुलाच्या धक्का धावत येताना त्या कपान डायनिंगवर ठेवलेल्या त्या कपांना लागला. कप पडले. आईला ते कप फुटण्याचा आवाज मात्र आला. त्यावेळेस आई सांडशी घासत होती आणि तिने कुठलाही विचार न करता, तिला राग फक्त हे जाणवलं की नवीन कपाचा सेट कप फुटले हे तिला वाटलं, आणि हातात घासत असलेली सांडशी तिने मुलाच्या दिशेने भिरकावली आणि ती सांडशी मुलाच्या डोळ्यात जाऊन बसली आणि त्या मुलाचा एक डोळा कायमचा निकामी झाला. विचार करा, त्या आईला खरंच असं वाटत होतं की आपल्यामुळे आपल्या मुलाचा डोळा निकामी झाला पाहिजे. पण त्या वर्तमानातल्या परिस्थितीत तिचा फोकस कुठे गेला? त्या कपांवर. मुलापेक्षाही त्या 300-500 रुपयाचा कपांवर तिचा फोकस गेला. आणि म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं, जिथे आपला फोकस जातो तिथे तशी एनर्जी जाते आणि त्याचे परिणाम होतात. आणि त्या आईच्या त्या क्रोधामुळे मुलाला एका डोळ्याने कायमचं अंधत्व आलं. आणि म्हणून आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. जर का आपण आपल्या भावनांवर नियंत्रण नाही ठेवू शकलो तर क्षणाक्षणामध्ये आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जांचा संचय होऊन आपण ही नकारात्मकता आपल्या जीवनात अट्रॅक्ट करतो. म्हणून लक्षात घ्या, कधीही कुठला व्यक्ती वाईट नसतो. त्या वर्तमानातल्या परिस्थितीमध्ये त्याच्या हातून ज्या घटना गोष्टी घडत असतात, जशी एनर्जी दिली जाते तसा जीवनाचा परिणाम होते. आणि म्हणून रेकी तुम्हाला सांगते, फक्त आजच्या दिवस आपल्या पहिल्या भावनेवर कंट्रोल करायचा आहे. तो म्हणजे पहिलं तत्व, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. पहिला मुद्दा कळला. रेकीचं पहिलं तत्व सगळ्यांना कळलं. ओके, थँक्यू. त्यानंतर रेकीचं दुसरं तत्व आहे, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. केवळ आज केली, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. आता जर तुम्ही कितीही चिंता केली, एखाद्या व्यक्ती घरी आजारी आहे, त्याच्या ठीक होण्यासाठी तुम्ही चिंता करत बसल्या, त्याचं कसं होईल काय होईल. मुलगा अभ्यास करत नाही, तुम्ही चिंता करून राहिले कसं होईल काय होईल. घरी पैशाची अडचण आहे, तुम्ही चिंता करून राहिले कसं होईल काय होईल. सांगा, रिझल्ट येणार आहे? तुमच्या चिंता केल्याने जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते तर आज एकाही व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्याच नसत्या. आणि म्हणून आपल्याला चिंता करायची नाही, कारण चिंता चिते समान असते. आपल्याला जे काही प्रयत्न करायचे आहे ते प्रयत्न आपल्याला सोल्युशन साठी करायचे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेचं सोल्युशन करायचं आहे. एक मिनिट. ओके, तर आपल्याला या पद्धतीने आजच्या दिवस चिंता करायची नाही, कारण चिंता करून कुठलाही प्रॉब्लेम आपल्या लाईफचा सॉल्व्ह होऊ शकत नाही. फक्त आणि फक्त प्रॉब्लेम वाढत जातं. कारण तिथे आपण जर सतत सकाळपासून रात्रीपर्यंत एकाच गोष्टीची चिंता करत बसलो तर काय होत आहे, तुम्ही जेव्हा चिंता करताना तर त्याच पद्धतीची एनर्जी तिथे
फोकसनी जात असते आणि ती चिंतेचीच एनर्जी मल्टिप्लाय होत जाते. आणि म्हणून जेव्हाही आपल्या जीवनात प्रॉब्लेम असते, नेव्हर फोकस ऑन द प्रॉब्लेम, ऑलवेज फोकस ऑन द सोल्युशन. कारण जर तुम्ही अंधाराकडे, माझ्या जीवनात अंधार आहे अंधार आहे अंधार आहे, तर तो उजेड जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत उजेडही जीवनात बघू शकणार नाही. कारण एव्हरीथिंग इज द एनर्जी. आणि त्या एनर्जीलाच आपल्याला ती कधीच डिस्ट्रॉय होत नाही बरं जीवनामध्ये, तिला फक्त ट्रान्सफॉर्म करता येतं. मग आज पैसे नाही आहे, पैशाची कमतरता, या पद्धतीची एनर्जी आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला सोल्युशन कडे वळायचं आहे. आणि आपण इथे 10 दिवस त्याच सोल्युशनच्या मार्गांचा विचार करतोय. त्यानंतर तिसरा रेकीचा नियम, तो म्हणजे तिसरं तत्व, की मी माझ्या उपजीविकेचे जे साधन आहे ते इमानदारीने मी निर्माण करणार, किंवा जे कुठल्या कामाची जबाबदारी आपल्यावर आहे ती जबाबदारी आपण 100% निभवण्याचा प्रयत्न करणार. जसं आता जर एखादा व्यक्ती आपण बघितलं की समजा आज मला खूप कंटाळा आला आणि आमच्या बाईने सांगितलं की संध्याकाळी मी येणार नाही बरं स्वयंपाकाला. बरोबर आहे, असं होतं ना बऱ्याचशा वर्किंग वुमनचं, की संध्याकाळी तुम्ही खूप थकलेले असता आणि म्हणता की नाही, किंवा तुम्हाला ऑफिसमधनं आज लवकर जायचं, नेमकं बॉसने एक एक्स्ट्रा फाईल तुमच्याकडे आणून टाकली. त्यावेळेस काय होतं की आपली एनर्जी तिथे डिस्टर्ब होते. आता मला सांगा, तुम्ही एनर्जी डिस्टर्ब केलं तरी ते काम तुम्हाला करायचं आहे, आणि बॅलन्स ठेवून केलं तरी ते काम तुम्हाला करायचं आहे. असंच काम सचिन सर दिसून आलेत माझ्यासमोर. सचिन सर, अनम्यूट करा सर. असंच एखाद्या वेळेस तुमचं काहीतरी महत्वाचं तुम्हाला कुठे जर जायचं अचानक जास्तीचं काम आलं, पण ते कामही करणं त्यावेळेस खूप कंपल्सरी आहे, आणि त्यावेळेस तुमची मनस्थिती कशी राहील, काम करण्याची की न करण्याची? करण्याची इच्छा असून पण हात आखड घेऊन हे करावं लागेल. हा, कारण जर इच्छा न ठेवता केलं आणि त्या कामामध्ये जी क्वालिटी मेंटेन करायची आहे ती तुम्ही करू ती शकणार नाही नाही. होणार. आणि नाही, बिलकुल अशा नाही. परिस्थितीत जेव्हा जेव्हा असं आहे की समजा आज माझ्याकडे स्वयंपाकाला ताई आल्या नाही, तर मला कितीही इच्छा नसून सुद्धा मला तो स्वयंपाक करावाच लागेल. अगदी. ठीक आहे. आता जर तो मला स्वयंपाक करावाच लागेल, तर याचा अर्थ काय आहे की मला जर तो स्वयंपाक करावाच लागेल, याचा अर्थ काय आहे की मी त्या अन्नातनं माझ्या कुटुंबाला प्राण ऊर्जा देणार आहे. मग ती प्राण ऊर्जा द्यायची आहे की ती नकारात्मक ऊर्जा द्यायची आहे? म्हणून माझ्या मैत्रिणींना मी विनंती करते की किचन मध्ये काम करत असताना तुमचा रेकी, जेव्हा आपण स्पर्श चिकित्सा शिकू ना, तुम्हाला तो अनुभव येईल की तुमच्या स्पर्शातनं कशी एनर्जी जाते. प्रॅक्टिकली आपण या एनर्जीचा अनुभव घेणार आहे सगळ्या. उद्यापासून आपलं सगळं प्रॅक्टिकल सेशन चालू होईल. तर तुमच्या हातातनं एनर्जी व्हायब्रेट होत असते आणि त्या अन्नाला स्पर्श करून जे विचार तुमच्या सोबत जातात, रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन, जो विचार तुम्ही प्रोव्हाइड करता तसाच तो स्वयंपाक बनेल. त्याच पद्धतीने तुम्ही जे काम करता, ऑफिसचं काम असो किंवा अगदी घर आवरण्याचं काम असो, कुठलंही काम करत असताना तुमच्या हातातनं प्रवाहित होणारी एनर्जी त्याच्यासोबत कनेक्ट होत असते. आणि म्हणून जर का ती एनर्जी आपल्याला त्या पद्धतीने कनेक्ट नाही करायची आहे, पॉझिटिव्ह एनर्जी कनेक्ट करायची आहे, आजपासनं कुठलंही काम करत असताना करताय, रडत करायचं की आनंदाने करायचं, तर रडण्यापेक्षा कधी पण आनंदाचा पर्याय निवडायला रेकी सांगते. आणि म्हणून जी काही जबाबदारी आहे ती पूर्ण श्रद्धेने, पूर्ण इमानदारीने, आई आहे, मुलांचा अभ्यास घेत आहे, काय मलाच अभ्यास घ्यावा लागतं, हे तर नुसतं टीव्ही पाहत बसलेले आहेत, असं ज्या घरात होतं, विचार करा, आपली मुलं आहे, नाही समोरच्याने घेतली, आपण जबाबदारी घेतली, इट्स ओके. जेही काम करायचंय ते रडत करणं आजपासून बंद करायचंय आणि पूर्ण विश्वासाने आपल्याला त्या कामावर फोकस करायचा आहे. आणि रेकीचा चौथा नियम, आपले घरातले मोठे व्यक्ती, अध्यापक आणि आपल्या जीवनातले गुरु यांचा नेहमी आदर करायचा आहे, ज्येष्ठांचा. आज विचार करा, तुम्हाला म्हणजे शोकांकिता म्हणावं की काय म्हणावं, माझ्या एकाही मजूर बंधूचा किंवा शेतकरी बंधूचे आई वडील वृद्धाश्रमात नाही. हे भारतातलं सत्य आहे. आहे का? एखाद्या शेतकऱ्याचे आई वडील किंवा मजुराचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत का? हायली क्वालिफाईड उच्च शिक्षित लोकांचे पॅरेंट्स वृद्धाश्रमात आहेत. याचं रिझन सांगते तुम्हाला, दोन गोष्टी, दोन्ही पद्धतीने आपण बोलू. आज
मी अमरावतीमधनं आहे आणि आमच्या एक काही खूप मोठं मेट्रो सिटी वगैरे नाही आहे आमचं अमरावती. पण तरी देखील इथल्या मोठ्या कॉलनीज मध्ये जेव्हा आपण जातो, बऱ्याचशा घरांना कुलूप लागलेले आहेत. काही घरं खंडर पडलेले आहेत, तर काही घरांमधले फक्त मुलं, कारण प्रगतीच्या नावाखाली छोट्या शहरांमधले व्यक्ती पुण्या, मुंबई, बँगलोर, इतर राज्यांमध्ये शिफ्ट झाले आणि काही लोक विदेशात गेले. मग ती जी पिढी होती ज्यांनी या मुलांवर लाखो रुपये खर्च करून हे केलं, आज ते सगळे लोक वृद्धाश्रमात आहे, नाही तर घरी एखादा केअरटेकर आहे. एक सत्य घटना तुम्हाला सांगते, ही आमच्या शहरात घडलेली आहे. दोन्ही मुलं फॉरेनला, अगदी क्लास 1 अधिकारी होते. आई वडील आयुष्यभराची संपत्ती मुलांसाठी खर्च केली. 2 मजली मोठा बंगला, घरासमोर 2 4 व्हीलर, आणि दोन्ही मुलं फॉरेनला सेटल झालेले. मुलांना फोन जातो, आई देवाघरी गेली, आणि मोठा मुलगा लहान भावाच्या हातात म्हणजे पैसे देतो आणि म्हणतो की माझं येणं शक्य नाही, हे पैसे घे आणि तू बाबांना देऊन देशील माझ्याकडनं आणि पुढच्या क्रिया करायला सांगशील. तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम संपतो, आईचं हे होतं, आणि 13व्यासाठी जे काही असतं ते प्रक्रियेसाठी तो मुलगा म्हणतो मलाही सुट्ट्या नाहीये बाबा, तुम्ही कुणातरी कडून ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या. एक अमाऊंट वडिलांच्या हातात ठेवतो आणि म्हणतो की बाबा मला वेळ नाहीये, मला सुट्ट्या भेटणार नाही, तुम्ही या सगळ्या गोष्टी उरकून घ्या. वडील म्हणतात 10 मिनिटात थांब, 10 मिनिटात मी तुझ्या हातून पैसे घेतो, मला एक थोडंसं काम आहे. वडील टेरेसवर जातात, एक जोराचा आवाज होतो आणि वडिलांनी देखील आपलं आणि एक चिठ्ठी लिहिलेली असते, बाळा तुला परत डबल माझ्यासाठी येण्याची गरज नाहीये, आता जाता जाता माझंही उरकून जा. विचार करा, यासाठी आपण मुलांना वाढवतोय. आता मी मुलांच्या बाजूने गोष्ट सांगते. ही जी मुलं शिकायला बाहेर पडली, एका मुलाने आपल्या आई वडिलांना लिहिलेलं पत्र, आई बाबा सांगा ना, मला कधीच माहिती नव्हतं मोठं शहर काय असतं, विदेश काय असतं, किंवा विदेशात खूप पैसा कमवायचा, मी लहान असताना काहीच माहिती नसतं. मी जेव्हा पहिल्यांदा 10वी पास झालो, मी फक्त 16 वर्षाचा होतो, तुम्ही मला शहरातून दूर केलं. तेव्हापासून मी खूप एकटा होतो, मला तुमची खूप आठवण यायची, पण तुम्ही म्हटलं मला शिक्षणासाठी लांब जावंच लागतं बेटा, कष्ट घ्यावंच लागतात, तुझंच भविष्य उज्ज्वल होणार आहे. आणि शिक्षणासाठी शहराबाहेर, मग पुढच्या शिक्षणासाठी राज्याबाहेर, आणि उच्च करिअरसाठी तुम्ही मला देशाबाहेर पाठवलं. आणि आज बाबा मी माझ्या गुंत्यात एवढं गुंतलेलो आहे की माझी कितीही इच्छा असून मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही, कारण बाबा माझ्या खांद्यावर आज जबाबदाऱ्या खूप वाढलेल्या आहेत. आता या दोन्ही परिस्थितीचा विचार करून बघा की आज जी आपण ओढ, एकदम चढाओढ, एक तर एका घरात एकच मूल, 2 मुलं, त्याच्यातही अक्षरशः आईवडील एकटे राहून कुठलं चूक मिळून राहिले मुलांना एवढं दूर पाठवून, कळतच नाही मला. या मोबाईलच्या नादापायी तर परिस्थिती कुटुंबाच्या एवढ्या बदललेल्या आहे की एका घरात 3 आणि 4 लोक राहून एकमेकांचा संवाद देखील एकमेकांशी होत नाही. आपण आज कुठलं प्रगतिशील जीवन जगतो आहे, कारण त्या घरात एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोहोचणारा संवादच उरलेला नाही. सांगा, कुठल्या यशासाठी आपण काम करतोय, कुठल्या जीवनासाठी आपण काम करतोय आणि कशासाठी धावतोय? आहे का उत्तर कुणाकडे तरी? कसंही जगलात, कितीही करोडो रुपये कमवलात ना, तरी सुद्धा प्रत्येकाच्या जीवनाचा दी एंड आहे. आणि म्हणून जे आपलं कुटुंब आहे ना, फॅमिली व्हॅल्यूज जपणं आजच्या काळाची सगळ्यात पहिली गरज आहे. आपल्या कुटुंबामध्ये मोठ्यांचे आशीर्वाद देणारे हात डोक्यावर असावे आणि लहानांचे बोबडे बोल सतत कानावर पडावे. लहान मुलांचा किलबिलाट घरात नसेल ना, त्या घराला घर पण राहत नाही. आणि आज घर म्हणजे फक्त 4 भिंतींचं, मोठाले बंगले बांधलेले आहेत, घरातले रूम वाढले, घरातले लोक कमी झाले आहेत. मी लहानाची मोठी जॉईंट फॅमिलीमध्ये झाली, काकांच्या मुलाने आम्ही मिळून 4 बहीण भाऊ एका खोलीत राहत होतो. एका खोलीत आमचं सगळ्या गोष्टी होत होत्या, काही कपडे ठेवायला वेगळं कपाट नाही, काही नाही. एक विचार करा, तरी देखील आज आम्ही सगळे हायली क्वालिफाईड आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, कारण फॅसिलिटी महत्वाच्या नसतात. आज चांगल्या चांगल्या घरातले पोरं बिघडलेले आहे. माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी अशा केसेस येतात, 17-18 वर्षाचं मुलगा आई वडिलांचं जीवन
नाकीनीव करून टाकतं, आई वडिलांवर हात उगारतो त्या मोबाईल नावाच्या अस्त्रासाठी, किंवा मोठ्या मोठ्या वस्तूंची डिमांड करतो आहे. हे रोज मी काउन्सिलिंगच्या ह्याच्यात सांभाळते केसेसला. विचार करा, जीवन खूप कठीण झालं का बरं? फक्त फॅमिली व्हॅल्यूज जीवनातनं कमी झाल्या म्हणून. आणि म्हणून हे फ्री सेशन घेण्याचा मागचा उद्देशच हे आहे की जर यात आता 300 लोक क्लासमध्ये, 300 पैकी 3 लोकांच्या एका बॅच मध्ये जर माझ्या या शब्दांनी काहीतरी बदल होईल ना, तर लिटरली सांगते की मी स्वतः समाधानी म्हणेल. महिन्याभरात एक फॅमिली मध्ये जरी सकारात्मक बदल झाला, आय एम सक्सेसफुल. आणि माझी तळमळ ती आहे की एकेका घरामध्ये एक या व्हॅल्यूजला जपणारे लोक तयार झाले तर जीवन आपोआप बदलणार आहे, आपोआप जीवनामध्ये सकारात्मकता येणार आहे. सो कोण कोण विचार करणार आहे या तत्वांना आपल्या जीवनामध्ये आणण्याचं? अजून तत्व बाकी नाही तर बुवाचं कीर्तन. खूप भागवत अरेंज होतात, लाखो रुपये घेतात ते भागवत देणारे. घेतात की नाही घेतात? भागवत करायला बोलवा बरं एखाद्या ज्ञानी पंडिताला तुमच्या एरियामध्ये. आज लाखोंमध्ये त्यांच्या फी आहे, त्यांना बोलवून 7 दिवसाचं भागवत. आपलं हे 10 दिवसाचं भागवत आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. कमीत कमी याचा फायदा घ्या आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करा, तर माझा उद्देश खरोखर पूर्ण होईल. आणि रेखीचं 5वं तत्व जे तुम्हाला सांगतं, सभी चेतन और अवचेतन वस्तुओं के प्रति मैं थँकफुलनेस रखूंगा या रहूंगी. सगळ्या चेतन अवचेतन वस्तूंच्या प्रति थँकफुलनेस म्हणजे काय? चप्पल बूट सगळे घालतात का? चप्पल बूट सँडल जे काही आपलं वय आहे, किती चप्पल, किती बूट, किती सँडल तोडलेत आपण विचार करा. तोडलेत ना? विचार करा, ते आपल्यासाठी बनले. जरी तुम्ही विकत आणलं असेल पण ते आपल्यासाठी बनलेत, आपल्यासाठी झिजलेत, आपल्यासाठी तुटलेत आणि आपल्यासाठी संपलेत. इथे बसलेल्यांपैकी किती लोकांनी त्या चपलेला थँक्यू म्हटलंय सांगा? चपलेला थँक्यू. चला छान, सचिन सरांचा एक हँड रेज झालाय. व्हेरी गुड. का थँक्यू म्हणायचंय? लक्षात घ्या, पावसातला चिखल ते सहन करतात, थंडी सुद्धा ते सहन करतात, उन्हाचे चटके ते सहन करतात. आणि चुकून काटा जर रस्त्यात कधी चुभला तर तो पहिले चप्पल सहन करते, बूट सहन करते, आणि तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असला मग तो आपल्या पायांपर्यंत पोचतो. विचार करा, आपण वापरत असलेली ती चप्पल आपल्यासाठी झिजते, तुटते, आणि आपण तिला थँक्यू सुद्धा म्हणत नाही. तर आजपासनं आपण यूज करत असलेल्या प्रत्येक वस्तूला थँक्यू म्हणायला शिका. कारण आज आपल्या अवतीभोवती अशा किती वस्तू आहेत. वस्तू सोडावं, व्यक्तींना आपण थँक्यू म्हणत नाही. आज घरातल्या घरात विचार करा, त्या IVF सेंटर समोर लागलेल्या रांगा बघून विचार करा की त्या जर आपल्या सोन्यासारखे मुलं आले, आपल्या जीवनात आले आहेत, त्या लेकरांना रोज थँक्यू म्हणायला शिका. कारण आपल्याला त्या IVF सेंटर समोर रांग लावावी लागली नाही, लाखो रुपये खर्च करूनही संतती लाभ लोकांच्या नशिबात नाहीये जो आपल्याला मिळालेला आहे. सो जस्ट से थँक्यू. कुणीतरी रागवणारं असेल पण घरी मोठा म्हणून कोणीतरी व्यक्ती घरात आहे, त्याच्यासाठी थँक्यू म्हणा. एकाकी जीवन जगणाऱ्या त्या सिंगल पॅरेंटला किंवा त्या व्यक्तीला विचारा ज्याच्या आयुष्यात जोडीदार नाहीये. त्या व्यक्तीला भला हो बुरा हो, कटकट करणारा असेल, कटकट करणारी असेल, पण कुठेतरी मनातनं काळजी घेणारा जोडीदार आपल्या आयुष्यात आहे. जस्ट से थँक्यू फॉर देम. ज्या वस्तू आहे ना त्यांच्याबद्दल, जुनी असेल कशी असेल, पण एक 2 व्हीलर तुमच्याकडे असेल, सायकल तुमच्याकडे असेल. कारण हे वाक्य आता लक्षात घ्या, जे जीवन तुम्ही जगताय, वाटल्यास लिहून ठेवा, जे जीवन तुम्ही जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. जे जीवन तुम्ही जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. कसं? तुमच्याजवळ जर कार आहे ना, कधीतरी वाटतं एखाद दिवस विमान सफर झाली पाहिजे. पाहिजे की नाही पाहिजे? जर तुमच्याकडे कार आहे तर विमान सफरचं स्वप्न बघतो, पण ज्याच्याजवळ 2 व्हीलर आहे तो कारचं स्वप्न बघतो ना. म्हणजे 2 व्हीलर वाला 4 व्हीलर वाल्याचं कारचं स्वप्न बघतो, 4 व्हीलर वाला विमानाचं स्वप्न बघतो की कधीतरी आपला विमान प्रवास झाला पाहिजे.
एक सायकलवाला टू व्हीलरचं स्वप्न बघतो आणि ज्याला दोन्ही पाय नाही तो पायाचं स्वप्न बघतो. मी एक सुंदर इमेज फेसबुकवर पोस्ट आली होती. एका मुलानी चॉकने 2 पाय काढले होते, त्याला नसलेले 2 पाय चॉकने काढलेले होते. म्हणजे त्या व्यक्तीचं 2 पायांचं स्वप्न आहे. मग विचार करा की 2 पाय ज्याच्याजवळ काहीच नाही आहे, फक्त 2 पाय आहेत, तो देखील कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतोय की नाही. एखाद्या जो राहायला घर असेल, एक खोलीचं असेल पण छत आहे, पण तो रोज रात्री उघड्यावर झोपणारा त्या एक खोलीच्या छताचं स्वप्न बघतोय की नाही बघा. मग आज विचार करा की तुम्ही किती लोकांच्या स्वप्नातलं जीवन जगत आहे. अशा किती वस्तू तुमच्या जवळ आहे, किती व्यक्ती तुमच्या जवळ आहे जे लोक स्वप्न बघतात. एकाकी जीवन जगणारा व्यक्ती जोडीदाराचं स्वप्न बघतो. संततीहीन लोक मुलांचे स्वप्न बघतात. मग त्यांच्या स्वप्नातलं जीवन तुम्ही जगून नाही राहिले का? आणि इतकं सुंदर जीवन असताना आपण आयुष्यात कंप्लेंट मोडवर असतो आणि रेकी तुम्हाला कंप्लेंट मोडवरनं कम्प्लिशनवर आणते. नव्या दृष्टीने, नव्या चेतनेनी स्वतःकडे आणि स्वतःच्या जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी ही दिव्य रेकी शक्ती आपल्याला देते. जगताय की नाही तुम्ही दुसऱ्याच्या स्वप्नातलं जीवन? यस और नो? तो आज से हम खुद को दुखी समझेंगे क्या? आज जे आहे ना त्याची गिनती करा. कारण आजपर्यंत आपण या दृष्टीने कधी जीवनाकडे बघितलंच नाही की काहीतरी माझ्या जीवनात चांगलं आहे, काय नाही या कमतरतेचा विचार सहज आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. पण आज तुम्हाला होमवर्क आहे, अशा किती चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात आहे त्या तुम्हाला पेजवर लिहून काढायच्या. अगदी पहिले तर शरीरात देवानी माझे डोळे काम करत आहे, पाहतात आहे, माझ्या हातांनी काम होत आहे, पायांनी काम होत आहे, शरीरातला प्रत्येक ऑर्गन काम करत आहे. पहिली गरज, वी आर मोस्ट हॅपीएस्ट पर्सन की आपल्या शरीराचा प्रत्येक ऑर्गन व्यवस्थित काम करतोय. रात्री झोपायसाठी डोक्यावर छत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये कितीतरी लोक कुडकुडत बसतात. किती पेपरला बातम्या येतात की जास्ती थंडी वाढल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण गेले कारण त्यांना पांघरायला नसतं. आज आपल्याकडे रजाई आणि ब्लँकेट असतात ज्यापासून आपण थंडीचं संरक्षण करतो. आपण लकी आहे. आज अशीच एक नवी लिस्ट करूया की काय काय माझ्या जीवनात चांगलं आहे. ते व्यक्तींच्या स्वरूपात असेल, चांगल्या मित्रांच्या स्वरूपात असेल किंवा अजून कुठल्याही स्वरूपात असेल. वी आर द लकीएस्ट पर्सन. आपण खरोखर भाग्यशाली आहोत की आपल्या जीवनामध्ये कोणीतरी असं चांगलं व्यक्ती आहे, चांगल्या गोष्टी आहेत. सो आज एक नवी लिस्ट करूया की माझ्या जीवनात काय काय चांगलं आहे. परत एकदा रिवाइज करू रेकीचे 5 तत्व. आजच्या दिवसात मी क्रोध करणार नाही. फक्त आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. माझ्यावर ज्याही जबाबदारी आहे ते मी इमानदारीने पूर्ण करणार. इमानदारीने माझ्या उपजीविकेचे साधन मिळवणार. आपले माता पिता आणि ज्येष्ठ यांच्याबद्दल थँक्यू आणि सन्मानाची भावना ठेवणार आणि सगळ्या चेतन आणि अवचेतन वस्तूंच्या प्रती थँकफुलनेस, ग्रॅटिट्यूडची भावना आपल्यामध्ये आणणार. हे झाले रेकीचे 5 तत्व. पहिला विषय आपण मांडला. रेकी अंधश्रद्धा नाही, एक सायंटिफिक एनर्जी आहे आणि जगामध्ये प्रत्येक देशामध्ये ही रेकी शिकवली जाते. रेकीचे 5 तत्व आणि आता रेकीचे फायदे काय आहे ते आपण जाणून घेऊ. इथपर्यंत कुणाचा काही प्रश्न? हँडल्स दिसून राहिले. सुरेखा मॅडम, काही क्वेश्चन आहे का तुमचा? एनी क्वेश्चन सुरेखा मॅडम? चला, चुकून हँडल झाला असेल त्यांचा. पुढे जाऊ आपण. ओके. तर रेकी काय आहे, रेकी शिकण्याचे फायदे काय आहेत ते आता आपण जाणून घेऊ. तर रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे आणि हिचा कुठलाही नुकसान नाही आहे. रेकीचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. रेकी ही संपूर्णतः एक नॅचरल हिलिंग ची एनर्जी आहे. सर्वप्रथम रेकी जेव्हा आपण शिकतो तर ती पहिले आपल्यातले ब्लॉकेजेस दूर करतात. कारण लक्षात घ्या,
आपण पहिले काय करतो, घरात झाडू करून सगळा कचरा काढतो आणि मग तिथे आपण काय म्हणून पोछा करणार. तर याचा अर्थ काय, तर पहिले आपण निगेटिव्हिटी काढतो. तर त्याच पद्धतीने रेकी पहिले आपल्या जीवनातली निगेटिव्हिटी काढते आणि मग पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला देत असते. रेकी सगळ्यात पहिले आपल्या जीवनातल्या नैसर्गिक शक्तींचं, नैसर्गिक एनर्जीचं संतुलन करते आणि जे काही विकृती आहे किंवा नकारात्मक विचार आहे त्याला थांबवून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या जीवनामध्ये रेकी निर्माण करते. रेकी आध्यात्मिक आणि व्यक्तिगत विकासासाठी एक सुंदर माध्यम आहे. आज आपला डे 4 आहे. कुणाला तरी वाटलं का की आपण काहीतरी अंधश्रद्धा किंवा काहीतरी नकारात्मक गोष्टी आपण शिकतो आहे, असं वाटलं का आपल्याला? रेकी पॉझिटिव्ह ऊर्जा आणि जीवनाला सकारात्मकता देणारी खूप मोठी पॉवरफुल एनर्जी आहे. पण रेकी शिकण्यासाठी स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घ्यावी लागते आणि ती जबाबदारी जर घेता नाही आली तर मग मात्र लोक रेकीपासून दूर जातात. कारण बहुत आसान है किसी को सुनना, पर कठीण है उसको अपने जीवन में उतारना. आणि मी पहिल्याच दिवशी सांगितलं की तुम्ही तुमच्या जीवनातल्या 11 तासांच्या श्वासांची व्हॅल्यू या सेशनसाठी देताय. सगळ्यात महत्वाचं काय आहे, तेवढा वेळ जो देतात आहे तो फक्त ऐकण्यापुरतं नाही, तर इट शुड बी द पार्ट ऑफ युअर लाईफ. तो तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत उतरणार नाही तर तोपर्यंत त्याचं लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही. तर रेकी ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूप सुंदर साधन आहे. कारण ज्या व्यक्तीला तुम्ही 4 दिवसांपासून ऐकून राहिल्या, एक थोडक्यात मी माझी माहिती तुमच्या परवानगीने देते की मी या रेकीत कशी आली आणि ही रेकी कशी माझ्या जीवनात आली. तर आम्ही जेव्हा रेकी मी जेव्हा सेकंड इयरला होते तेव्हा आमच्या पेपरला एक बातमी आली होती की रेकी शिका आणि जीवनाला आनंदी बनवा. आणि तेव्हा मी त्या मॅडमला जाऊन भेटली. आधी रेकीच्या क्लासेस ना खरोखर अंधश्रद्धेसारखे बंद रूम मध्ये व्हायचे आणि त्या मॅडमनी तेव्हा 7,000 फी सांगितली होती, जी माझ्या बसची नव्हती. कारण माझा जन्म झाला तेव्हा घरी घड्याळ नव्हतं, त्याच्यामुळे जन्माची वेळही माहित नाही, फक्त आई सांगते सकाळचा जन्म आहे. तर त्या पद्धतीतनं आम्ही फायनान्शियली स्ट्रगल करत पुढे आलो. त्याच्यामुळे माझं बिफोर मॅरेज बीएड नाही झालं. तर ही जी रेकी ऊर्जा आहे ही इतकी पॉझिटिव्ह एनर्जी, पण मला ती सोडत नव्हती. म्हणजे असं कुठेतरी तिचं अट्रॅक्शन होतं, पण प्रत्येक वेळेस आडवा येत होता पैसा. कारण तेवढी फी भरायची. का बरं मी ही फ्री सेशन घेते, त्याच्या मागचं रिझन आहे. कारण मी जेव्हा पहिल्यांदा रेकी शिकले, आमच्या शहरामध्ये भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल त्यावेळेसचे, ते माझे पहिले रेकीचे गुरु, ज्यांच्याकडनं मी लेव्हल 1 चा क्लास केला. आणि त्यांच्याकडनं क्लास केला होता. तर तेव्हा 2,000 रुपये फी होती लेव्हल 1 ची. ती फी भरायला माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्या एका मैत्रिणीने मला फी भरली होती आणि मी तिला 500-500 असे 4 महिने ते 2,000 रुपये परत केले होते. आणि ही इतकी सुंदर ऊर्जा आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये पोचावी. ग्रँडमास्टर केलं तेव्हाही मी पैसे उधार घेतलेले होते आणि लिटरली सांगते, मी ट्रेनर बनण्यासाठी कधीच रेकी शिकलेली नव्हती. पण जेव्हा मी रेकीची साधना केली, आज माझं प्ले स्टोअरवर ऍप आहे. अमेझॉनवर नंबर 1 बेस्ट सेलिंग मध्ये माझं हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर आज माझी विद्यार्थी संख्या 15,000 प्लस झालेली आहे. आणि लिटरली मी जे जीवन जगते ते मी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला तेवढं जगत आहे. मला असं, कारण रेकीने मला खूप कठीण कठीण प्रसंगातनं वाचवलं. त्याच्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगते. आता जवळपास 2-3 वर्ष, 3 दिवाळी आधीची गोष्ट आहे. दिवाळीच्या 4-5-8 दिवसा आधीची गोष्ट आहे. आम्ही खरेदी, जेवण झालं आणि शॉपिंगला जायचं असा विचार करत होतो. तर सेकंड हँड घेतलेली आमची i10 गाडी आमच्या दारात होती आणि कुत्रीने तिथं गाडीखाली पिल्ल दिलेले होते. आणि आम्ही जायचं ठरवलं बाहेर. तर माझ्या हसबंडला म्हटलं की आपण मार्केटला जाऊ. आणि तर त्यांना म्हटलं 2 व्हीलरने जाऊ, पण ते बोलले की मी त्या पिल्लांना काही इजा होणार नाही अशी गाडी बाहेर काढतो. आणि त्यांनी गाडी काढायचा प्रयत्न केला. पिल्लांना काही झालं नाही, पण ती गाडी रिव्हर्स मोडवर होती. ऑटोमॅटिक गाडी होती ती. आणि माझे हसबंड बसले गाडीत,
नशीब त्या दिवशी मुलं बसलेली नव्हते, नाही तर नेहमी मुलं घाई करतात समोर कोण बसेल याच्यासाठी. आणि ती गाडी रिव्हर्स मोडवर होती, माझ्या हसबंडचा ब्रेकच्या जागी एक्सिलेटरवर पाय पडला आणि खूप स्पीडने गाडी समोरच्या रोडच्या घराच्या तिकडे जाऊन हे झाली. मागचा काच फुटला, हसबंडला इथे इजा झाली आणि ते अनकॉन्शियस झाले आणि त्यांची बॉडी सीट बेल्ट लावलेला नव्हता समोरच्या गिअरवर. तेवढ्या स्पीडने ते गाडीचं गिअर आपोआप चेंज झाले आणि ती गाडी अचानक समोर आली आणि आमच्या कंपाऊंडला आदळून अशी गाडी उभी होती माझ्या अंगणात. इतका भयानक ऍक्सिडेंट त्या एका मिनिटामध्ये डोळ्याने बघितला. आणि थँक्स टू रेकी की माझ्या हसबंडला जेव्हा म्हणजे गाडी पूर्ण सगळीकडून डॅमेज झालेली अशी गाडी, त्या मागचा कार तुटलेला होता, तिथून हळू ते बाहेर आले, पण तोपर्यंत त्यांना शुद्ध आलेली होती. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, MRI वगैरे काढला, पण फक्त 2 स्टिचेस इथे लागले. दुसऱ्या दिवशी येऊन झाडाला पाणी टाकत होते, आजूबाजूचे लोक आश्चर्य करत होते, कारण ती डॅमेज झालेली पूर्ण गाडी अंगणात तशीच उभी होती. दिस इज द पॉवर ऑफ प्रोटेक्शन ऑफ रेकी, जो माझ्या आयुष्यात मी अनुभवलेली एक घटना. मी जेव्हा माझा मोठा मुलगा आता जो 10th ला 90% भेटले, दुसरा अनुभव तुम्हाला शेअर करते. 9th मध्ये तो थोडा डिप्रेशन मध्ये गेलेला होता. का बरं एवढ्या तळमळीने सांगते, मी रेकी सोबत जगते आणि रेकीने मला हे जीवनात दिलेले बेनिफिट्स आहेत. तर तो 9th ला असताना डिप्रेशन मध्ये गेला, ट्युशन लावून दिली, ट्युशनला जात नव्हता, शाळेत जात नव्हता. आणि मग मी त्याचं हिलिंग सेशन चालू केले NLP आणि रेकीच्या माध्यमातून. त्याच्यावर जे काही वर्कआउट केलं, दिवाळी शाळेने खूप सपोर्ट केला त्याला. 9th मध्ये कसं तरी 63% मिळाले आणि 10th मध्ये 90% भेटले. रेकी काय करू शकते बघा. एखादा मुलगा अभ्यास करत नसेल तर त्याला देखील तुम्ही रेकीच्या माध्यमातून चांगल्या करिअरसाठी किंवा पॉझिटिव्हिटीसाठी वर्क करू शकता. विचार करा की तो कुणाच वाटत नव्हतं की 70%च्या वर 10वीत घेऊ शकेल, पण थँक्स टू रेकी, या रेकी ऊर्जेंच्या सपोर्टमुळे तो 90% घेऊन 10वीला पास झाला. हे माझे पर्सनल आणि असे हजारो रोजच्या दैनिक जीवनातले अनुभव असतात जे रेकीतनं. आणि सगळ्यात महत्वाचं, या रेकीतनं मला वटवृक्षासारखी मोठी वर्टिक्स फॅमिली मिळाली, ज्याच्यात 350+ डॉक्टर्स आहेत, कंपन्यांचे CEO आहेत, वकील, लेक्चरर, पोलीस, असे प्रत्येक डिपार्टमेंटचे लोक आहेत. अगदी हाऊसवाईफ पासून वयवर्ष 10 ते वयवर्ष 70-75 पर्यंत देखील आपले आज विद्यार्थी आहेत. हे सगळं माझ्या लाईफमध्ये रेकी. आणि एवढंच नाही, आज 15च्या वर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स मला मिळालेले आहेत. त्याच्यात नारी सन्मान अवॉर्ड, महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड, राष्ट्रीय आध्यात्मिक अवॉर्ड, रेकी रत्न अवॉर्ड, कलिंग भारत अवॉर्ड, जो भारतातनं फक्त एकाच व्यक्तीला दरवर्षी मिळत असतो तो. आणि आता नुकताच 1 डिसेंबरला एक कार्यक्रम मुंबईला होणार आहे, तिथे मला भारत सेवा रत्न अवॉर्ड आणि अमेरिकन ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी तर्फे PhD दिल्या जाणार आहे, ऑनररी डॉक्टरेट दिल्या जाणार आहे. अशा 2 ऑनररी डॉक्टरेट माझ्याकडे आहेत. असे अवॉर्ड्स तर पूर्ण म्हणजे पूर्ण लागलेले आहे शेल्फ. आता जागा कमी पडते आणि हे फक्त आणि फक्त रेकीमुळे मिळालेलं आहे. आणि रेकी माझ्या आयुष्यात येण्याआधी आय वॉज मोस्ट क्राईंग पर्सन, की माझ्या जीवनात ही कमी आहे, ती कमी आहे, असं आहे तसं आहे, या पद्धतीने माझं लाईफ होतं. आणि आता बँगलोर, पुण्याला 2 आपले ऑफलाईन सेशन झाले आणि आता मुंबईला होणाऱ्या प्रोग्राम मध्ये वर्टिक्सचे 242 स्टुडंट सहभागी होत आहेत. हा मला आनंद आहे. आणि त्याच्यामध्ये आपण अगदी हाऊसवाईफ पासनं, जिला कोणीच कागद हकलीस का म्हणूनही विचारत करत नाही, तिला देखील आपण नॅशनल इंटरनॅशनल स्टेजवर सन्मानित करण्याचं काम या वर्टिक्सच्या माध्यमातून होत असतं. आज मी रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन आहे. त्याच्यानंतर होलिस्टिक रिसर्च फाउंडेशन इंटरनॅशनल याची पूर्ण महाराष्ट्र वेस्टर्न झोनचे डिरेक्टर, झोनल डिरेक्टर आहे. त्याच्यानंतर आपलं इंटरनॅशनल सुजोक असोसिएशन याची मेंबर आहे. आणि भारतामध्ये वर्टिक्स हिलिंग सेंटरचं माझं फाउंडेशन आहे. मी सुजोक थेरपिस्ट आहे, नॅचरोपॅथी डॉक्टर आहे. योग आणि नॅचरोपॅथीवर म्हणजे औषधमुक्त जीवन, आनंदी जीवन, तणावमुक्त आनंदी जीवनासाठी वर्टिक्स गेल्या 15 वर्षापासून काम करत आहे. आणि एकच इच्छा आहे की या ऊर्जा प्रत्येकाच्या जीवनात पोचावं. एका तरी चेहऱ्यावर जर स्माइल क्रिएट झालं तर दिस इज द बिगेस्ट गिफ्ट फ्रॉम यू टू मी. हे सुंदर गिफ्ट मला मिळेल आणि याच्यासाठी माझं काम चालू आहे. ओके, सो हा माझा छोटासा परिचय. थँक्यू, तुम्ही अगदी खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घेतला.
प्ले स्टोअरवर जे माझं ऍप आहे ते जर तुम्ही डाउनलोड केलं तर तिथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मेडिटेशन आहे तिथे दिलेलं, जे तुम्ही ऍप डाउनलोड करून तिथे मेडिटेशनचा फ्रीमध्ये असलेल्या मेडिटेशनचा लाभ घेऊ शकता. तिथे एक लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशनचं वर्कशॉप आहे, ते पण तुम्ही अटेंड करून त्याची माहिती तुमच्या जीवनामध्ये घेऊ शकता. ठीक आहे, परत येऊ आपल्या मुद्द्यांकडे. तर रेकी काय आहे तर लक्षात घ्या, वर्टिक्स हॅपी लाईफ हे ऍप आहे जे प्ले स्टोअरवर आणि अँड्रॉइडवर वेगळ्या याच्याने ते ओपन करावं लागतं. आपल्या ऍपलसाठी वेगळी लिंक आहे त्याची. रेकीला कुठलाही धर्म, पंथ, जात याच्याशी आपण जोडू शकत नाही. रेकीचा कुठलाही अंधश्रद्धा किंवा तंत्रमंत्राशी किंवा हिप्नोटिझम याच्याशी संबंध नाही. त्या दिवशी मला एक फोन आला, मॅडम आप रेकी में हिप्नोटिझम सिखाते हो क्या? रेकीचा हिप्नोटिझम हा पार्टच नाही आहे, हे लक्षात घ्या. कुणालाही संमोहित करण्यासाठी आपण रेकीचा वापर करत नाही, तर एखाद्याच्या दुःखी जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी रेकीचा आपण वापर करत असतो. ठीक आहे, रेकी काय नाही करू शकत, तर जन्मता बाय बर्थ आलेले जे प्रॉब्लेम असतात ते रेकी सॉल्व करू शकत नाही, किंवा एखादी व्याधी हद से ज्यादा बढ़ गई है तो रेकी वहां पे काम नाही. कारण पेशंटला हिलिंगसाठी लागणारा वेळ आणि आपल्याकडे त्या पेशंटकडे असलेला वेळ मॅच झाला नाही तर तिथे रिझल्ट येत नाही. पण एक सुंदर रिझल्ट तुमच्याशी 2 रिझल्ट शेअर करते, जे आणि काही 1-2 व्हिडिओ मी आपल्या ग्रुपवर टाकते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. असे उदाहरणं तर खूप आहे, पण 2019 मध्ये एका मॅडमला 4 स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झालेला. डॉक्टरांनी कुठल्याही दवाखान्यात न्या, कुठल्याही जगात न्या, कितीही पैसा खर्च करा, 40 दिवसांचं आयुष्य सांगितलेलं होतं. आणि रोज त्यांच्या पोटामध्ये 5 लिटर पाणी तयार व्हायचं. युट्यूबवर माझा तो व्हिडिओ आहे, त्यांनी स्वतः पेशंटनी त्यांची स्टोरी शेअर केलेला अर्धा तासाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघा. वर्टिक्स हॅपी लाईफ हे माझं जे युट्यूब चॅनलचे जिथून तुम्हाला रोज लिंक येते तिथे हा व्हिडिओ उपलब्ध आहे. आणि डॉक्टर रोज ते पाणी काढणं, आणि ते पेशंट खूप अस्वस्थ झालेलं होतं. पण त्यांच्या बहिणीने आपल्याकडे यासाठी रेकी शिकलेत, त्यांची जबाबदारी घेतली, आणि मी त्यांना म्हटलं की 90 दिवस तुम्ही तुमच्या बहिणीला हिलिंग करा. डॉक्टरांनी किती सांगितले होते? 40 दिवस. मी किती हिलिंगला दिवस सांगितले त्यांना? 90 डेज हिलिंग सांगितलं. 47 दिवसामध्ये त्यांच्या पोटात तयार होणारं पाण्याचं प्रमाण कमी झालं, 3.5 लिटरवर आलं. आणि हळूहळू ते पाणी तयार होणं कमी झालं, नॉर्मल त्यांची अवस्था झाली. आणि जेव्हा त्यांना डॉक्टरांकडे नेलं, ज्या डॉक्टरांनी 40 दिवस सांगितले होते, मुंबईचीच केस आहे, ते आपल्या जागेवरनं उठून उभे झाले. अरे मी तर विचार करत होतो की या व्यक्तीच्या जाण्याचा कोणीतरी फोन करेल, आणि ही व्यक्ती आज एवढ्या दिवसांनंतर माझ्या समोर उपस्थित आहे. डॉक्टर वॉज शॉक्ड. हे त्यांचे स्वतःचे वाक्य त्यांच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि आज 2024 आहे, त्या एकदम स्वस्थ आहे. माझ्या पुस्तकात देखील त्यांचा तो उल्लेख पूर्ण ते आपण पाठवलेला आहे. बघा, तुम्हाला जर दिसत असेल, त्यांचे ओरिजिनल फोटो पण माझ्याकडे आहे. हे 5 लिटर पाणी पोटात तयार होण्याचं आणि नंतरचं ते आज त्या पूर्णपणे स्वस्थ आहे. माझ्या युट्यूबवर त्यांचा तो व्हिडिओ आहे. मी दिल्लीला 2022 मध्ये झालेल्या रेकी काउन्सिल ऑफ इंडियाच्या प्रोग्राम मध्ये मी रिसर्च पेपर, सायंटिफिक रिझल्ट ऑफ रेकी मध्ये हा पेपर, रिसर्च पेपर सबमिट केलेला होता. आणि त्याच्यानंतर या आहेत माधुरी डोंगरे मॅडम, या पुण्याचे आहेत. यांचे हसबंड MBBS डॉक्टर आहेत. मुलगा आणि सून कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत, आणि कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत. आणि मॅडमला असा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर झालेला होता की ज्याच्यातनं रोज त्यांच्या तोंडातनं रक्त यायचं, आणि ते रक्त येऊन येऊन तोंड इतकं काळ झालं होतं, इतक्या वेदना होत्या की 1 वर्ष या मॅडम घरी 3 डॉक्टर, विचार करा, कॅन्सर पर्यंत सगळ्या टेस्ट झाल्या. डॉक्टरने सांगितलं या डिसीज बद्दल मेडिकल सायन्स मध्ये औषध नाही, या आयुष्यभर तुम्हाला असंच जगावं लागेल. आणि कशा जगत होत्या? 1 वर्ष मिक्सर मध्ये दूध पोळी ग्राइंड करून लिक्विड प्रमाणात फक्त जिभेवर ठेवून गिळायचं काम करत होत्या. ही त्यांची फिजिकल कंडिशन होती. विचार करा, आपल्याला 2 वेळ एकच भाजी खाऊ लागली तरी कंटाळा येतं. 1 वर्ष त्यांनी दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून खाल्ली, आणि रेकीची जुळल्यानंतर पहिल्या 3 महिन्यात 60% बऱ्या झाल्या. आणि आज त्या लाल तिखटाची चटणी जेवू शकतात, एवढ्या स्वस्थ झालेल्या आहे, ओनली बिकॉज ऑफ रेकी. दिस इज द
रिझल्ट ऑफ रेकी, की या रेकीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आरोग्य, सुख, समाधान आज नांदत आहे, नात्यांमध्ये प्रेम निर्माण झालेलं आहे. तर इथून पुढे जर तुम्ही खरोखर मन लावून शिकलात, कारण जी इथे संख्या दिसते ना, मला खरोखर असं वाटतं की म्हणतात ना की आपल्याला फ्रीमध्ये जरी मिळत आहे ना, पण ते घेण्याची कपॅसिटी आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी, मानसिक विकास होण्याची अजून एक खूप गरज आहे. कारण पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं की कमिटमेंट स्वतःच्या जीवनाला बदलण्याची आणि स्वतःची, आपण म्हणतो ना की दवाखान्यात सर्दी खोकला झाली की गेलं दवाखान्यात, औषध आणलं, झालं माझं काम, या विचारांचं आपण आहे. पण जीवनामध्ये आनंद आणायचा आहे का, तर कोणीतरी मला काहीतरी गिफ्ट केलं पाहिजे, मला फिरायला नेलं पाहिजे, त्याच्यात आनंद नाही आहे. दुसऱ्यांना आनंदी करण्यात आनंद आहे. जीवनाला खऱ्या सकारात्मकतेने जगण्यात आनंद आहे. ओके, सो एनी क्वेश्चन, एनी डाऊट, कसं वाटलं आजचं सेशन? एक दोन फीडबॅक घेऊ आणि बाकीच्यांनी ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमचं शेअरिंग ही माझ्यासाठी प्रेरणा असतं. बोला रेडमी, काय म्हणताय? हँडरेस केलाय. हॅलो. हा बोला सर. हनुमंत सर, हा बोला सर. हॅलो, आवाज येतोय तुमचा. येतोय का? येतोय येतोय, बोला. हा मॅडम, खूप छान सेशन होता आजचं. त्या सेशन मध्ये एवढी माहिती छान मिळाली की विचार करू शकत नाही. कारण जो तुम्ही सांगितलं होतं की IVF च्या लाईनी ज्या थांबतात, जेव्हा ते कळतं की IVF ला त्यांना बाळ नाही आहे, त्यावेळेस त्या गोष्टी तुम्ही सांगताय ना, अक्षरशः मी पण बाळ होण्यासाठी औषधं देतो ना. तर ज्यांना बाळ होत नाही यांच्यासाठी पण मी औषधं, मेडिसिन, आयुर्वेदिक देतो. तर माझ्याकडे जेव्हा लाईन येते 6 वर्ष 7 वर्ष झालं त्यांना बाळ होत नाहीये, तेव्हा त्यांचे फिलिंग ज्या असतात त्या फिलिंग समजतात मला की काय आहे. जसं तुमच्या जीवनातलं तुम्ही सांगितलं की माझ्या जीवनामध्ये पण असे कष्ट आलेले आहेत. पण जेव्हा रेखी आली ना, तेव्हापासून माझ्या पण जीवनामधल्या सर्व लाईन्स बदलल्या आहेत. आणि तुमच्या सेशन मधून परत परत रिकवर होत चाललोय मी. कारण खरं सांगतो मॅडम, पैशा कारणामुळेच रेकी शिकली जात नव्हती आणि माझ्याकडे पैसे नसल्या कारणाने मी शिकलेलो नाहीये. मी आज शारदा कर्वे मॅडम आहेत ना, मी एकदा फोन केलेला त्यांना आणि कॉल केला, पण परत एकदा कॉल आला आणि त्यांनी मला त्यांचं काही परचेस असेल ते सांगितलं होतं. पण त्यांनी जे छोटे छोटे टिप्स सांगितले होते त्या टिप्स वरनं मी रेखी शिकतो आणि माझ्या जीवनात तसा बदल होत चाललाय. पूर्ण काही येत नाहीये मला, पण जे काही छोटे छोटे वाक्य आहेत त्यातनंच मी बदल करत आहे. खूप छान सेशन आहे. थँक्यू. परत एकदा धन्यवाद मॅडम तुम्हाला. थँक्यू थँक्यू. मनोहर सुर्वे सर. हॅलो. हा, एक मिनिट मॅडम. हा, मनोहर सर बोला. हरिओम ताई, आवाज येतोय का? हो येतोय सर, बोला. ओके ओके ओके. धन्यवाद ताई, तुम्ही बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल. आणि आता पहा, इतकं सुंदर अप्रतिम हे 4 दिवसाचं सेशन चालू आहे आपलं. आणि त्यातल्या त्यात आजचं जे सेशन जे आहे, तुम्ही जे 5 प्रिन्सिपल्स वगैरे सांगितले ना मॅडम, अतिशय सुंदर. मी परभणीहून बोलतोय. इतकं अप्रतिम आजचं सेशन वाटलं ना, ते मला आता काय काय बोलावं तुम्हाला, मला हे नेमकं सुचत नाहीये. आणि हे जे काही तुम्ही फ्रीमध्ये रेकीचा जो प्रकार जो आयोजित केलेला आहे ना, तो सर्वांसाठी खूपच उपयुक्त आहे. आणि त्यात तो माझ्यासाठी मला इतका प्रचंड उपयुक्त वाटतो. त्यातली एक गोष्ट मला खूप खूप आवडली आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जे म्हणालात की बाबा ते काय म्हणजे वस्तूच्या संदर्भामध्ये आपण थँकफुल असायला पाहिजे. 5वं प्रिन्सिपल आहे थँकफुल, है ना, चेतन आणि अचेतनविषयी किंवा वस्तूविषयी म्हटलेलं आहे. मी एक माझा एक विचार तुम्हाला, म्हणजे माझी गोष्ट तुम्हाला शेअर करायची मला आवडते. ह्या ज्या वस्तू ज्या आहेत ना, तर आपण जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीच्या ऋणामध्ये राहतो आपण. आपलं लाईफ स्वतःच काही नाहीये. म्हणजे आपण काय, सगळ्यांच्या ऋणामध्ये आपण जगत असतो. दर वर्षी दसऱ्याला मी माझ्या चपला असतील, वस्तू असतील, या सगळ्यांची पूजा करतो. म्हणजे याच्यावर एक कविता मराठीमध्ये पहा, 10वीच्या पुस्तकामध्ये कविता आहे, वस्तू नावाची पोएम आहे. ती फार म्हणजे फारच सुंदर आहे पहा. तर असं समर्पित जीवन जगण्याचा जो काही मार्ग तुम्ही अजून आम्हाला जे या सेशनच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला जे दिलेलं आहे, आणि रेकी शिकण्याची जी फ्री कॉस्टमध्ये जी संधी दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला एवढे वेगवेगळ्या प्रकारचे जे तुम्हाला अवॉर्ड जे मिळालेले आहेत ताई, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि पुढील अशाच प्रकारच्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप अगदी मनापासून, हृदयापासून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू ताई. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सुजाता मॅडम बोला लास्ट.
मॅडम, हो मॅडम नमस्कार. काल पण मी तुमच्याशी बोलले होते. ते माझ्या हजबंडना पॅरालिसिस झालेलं आणि माझ्या सासूबाईंबद्दल बोलले होते. कालचं जे सेशन झालं ना ते कुठेतरी मनावरती खूप बिंबवून गेलं. कारण मी सेल्स प्रोफेशनल आहे, मी व्हाईस प्रेसिडेंट आहे एका कंपनीत आणि सतत मिनिटाच्या टार्गेट वरती माझं आयुष्य गेलेलं आहे. घर सांभाळणं, मुलगा, सासूबाई, मग नंतर नवरा. आणि काल ना असं बसल्यानंतर मला असं आठवलं मी माझे बाबा गमवलेत पण आई आहे. आज काही झालं तरी मी ऑफिसला जाणार नाही आणि मी आई बरोबर थोडा वेळ घालवेन. आणि काल सगळा मोबाईल स्विच ऑफ करून मी माझ्या आई बरोबर पूर्ण वेळ घालवला. आणि खरं सांगायचं ते एक मॅजिक होतं माझ्यासाठी. आता दिवसभर मला अजिबात कामाचा स्ट्रेस जाणवला नाही. खूप छान. आय थिंक ते जे मोमेंट आहेत मी या 22 वर्षामध्ये जगू शकले नव्हते. कायम टेन्शन घेत बसले, घरचं काय होईल, स्वयंपाक कधी होईल, मी घरी कधी पोहोचेल, मग माझे टार्गेट अचीव होतील का, मग मला माझं हे राहिलेलं आहे. पण काल मला वाटतं फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यामध्ये मी तो क्षण जगले तो मी कधीच विसरू शकत नाही. छान. खूप आणि खूप छान. आणि मग मला तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे, तुमचे काही वेगवेगळे टायमिंग असतील का? कारण मला नेहमी भीती वाटते की या टायमिंग मध्ये मी कधी क्लास स्किप नाही ना होणार माझ्या. नाही, आपलं जे टायमिंग फिक्स असतात, नेक्स्ट बॅच चालू होईल ती 3 ते 4 ची राहील. मग आपली जी नेक्स्ट बॅच अच्छा चालू होईल ती 4:30 ते 5:30 असं आपलं टायमिंग रोटेट होत राहतं. आणि जी बॅच आता अच्छा. समजा ही आपली चालू झालेली आहे आता 5:30 ते 6:30, तर हिची जी सेकंड लेवल नेक्स्ट ओके चालू होईल ती 4:30 ते 5:30, 5:30 ते 6:30. तो टायमिंग आपला फिक्स राहतो, म्हणजे ती बॅच संपेपर्यंत सेम टायमिंग अच्छा. असतो. ओके ओके, थँक्यू सो मच. आय थिंक असं म्हणतं ना युनिव्हर्स आपल्याला काही कारणास्तव कनेक्ट करतो. मे बी माझी वेळ असेल आता तुम्हाला कनेक्ट करण्याची. येस, थँक्यू थँक्यू. थँक्यू चला सो तर मच. मग बघा, ग्रुपमध्ये किती लोक आहेत? 1,000+ लोक आहेत. क्लासला येणाऱ्यांची संख्या खूप कमी असते, म्हणून त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्यातली एनर्जी पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह होण्यासाठी त्यांच्यासाठी सकारात्मक मेसेज टाका, जेणेकरून जो लाभ तुम्हाला घेताय ते काही कारणाने मिस होत असेल तर त्यांची ती कनेक्टिव्हिटी वाढेल. कारण माझा उद्देशच आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये रेकी पोहोचली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सहकार्य करावं. तर फक्त तुमचे मेसेज पाठवा की जेणेकरून जे लोक मिस करतात आहे ते ऍटलिस्ट रेकॉर्डिंग बघतील आणि त्यांच्या जीवनात एक छोटासा एक स्माइल जरी क्रिएट झाला तुमच्या त्या प्रयत्नातनं, तर खरोखर आपल्याला काहीतरी सकारात्मक मिळेल. सो आतापर्यंत मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. तर उद्याचं सेशन खूप महत्वाचं आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपण औरा बघायला शिकणार आहे, औरा स्कॅन करायला शिकणार आहे, औरा फील करायला शिकणार आहे. तर उद्या आपल्यासोबत एक व्यक्ती तुम्हाला क्लासमध्ये ठेवायची आहे, जेणेकरून हे आपण प्रॅक्टिकल यशस्वीपणे करू शकू. ओके. सो उद्या एक व्यक्ती जर तुमच्या जवळ असेल तर आपण उद्या यशस्वी प्रॅक्टिकल करू शकू. कारण आपण एखाद्या व्यक्तीचा औरा बघणार आहे, त्याला फील करणार आहे, स्कॅन करणार आहे, स्वतःचाही औरा फील करायला आपण शिकणार. आणि एवढंच नाही, औरा क्लिन्झिंग देखील कसं करायचं याचं टेक्निक देखील आपण उद्याच्या सेशनमध्ये शिकणार आहे. सो थँक्यू 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 व्हेरी मच. परत भेटू याच नव्या ऊर्जांसोबत उद्या संध्याकाळी 5:30 वाजता. थँक्यू व्हेरी मच.